आता नियमितीकरण करण्यासाठी 1 गुंठ्याला किती सरकारी कर द्यावा लागतो, आज हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर एका गुंठ्यासाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च नियमितीकरणावर लागतो. पण ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपले एजंट पाठवून प्रत्येक गुंठ्याला 40 ते 50 हजार रुपये पलूसच्या जनतेकडून वसूल केलेले. असे पलूसमध्ये 2-3 अधिकारी, भ्रष्ट अधिकारी गेले 4-5 वर्ष झालं पलूस आणि पलूसच्या जनतेची आर्थिक पिळवणी करत चालली. त्यांची भ्रष्टाचार करून इतकी माया गोळा केलेली आहे. त्यांनी स्वतःच्या नावावर काय प्लॉट केले, मित्राच्या नावावर केले, काय आर्थिक स्वरूपात कॅश घेतलेले आहे, काय सोने सुद्धा असं घेतलंय असं आम्हाला फोन गेले की आमच्याकडून काय सोने सुद्धा आम्ही देऊ शकले, सोने सुद्धा आमच्याकडे घेतले. आणि हे करत असताना ह्या अधिकाऱ्याची एवढी मजल गेली की आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळासाहेब कदम हे जेव्हा पलूसच्या विकासासाठी विकास निधी देतात, त्या विकास निधी सुद्धा हा अधिकारी टक्केवारी घेतो. म्हणजे हे खरं तर पलूससाठी भविष्यासाठी फार घातक आहे. त्याचबरोबर पलूसमध्ये जे मोठी शेतजमीन असणारे धारक आहेत त्यांच्याकडे हा अधिकारी एजंट पाठवतो आणि त्यांना पाठवलेले त्यांना आरक्षणाची भीती घालण्यात आली. आणि तुम्ही लवकरात लवकर नियमितीकरण करून घ्या, मी नियमितीकरण करून देतो, अन्यथा तुमच्या जागेवर आरक्षण पडणार, त्याला आम्ही जबाबदार नसणार. आणि ह्या भीतीपोटी त्यांचं नियमितीकरण करून त्यांना करायला लावलं. त्यापोटी त्यांच्या 10-15 गुंठे जमीन घेतली गेलेली आहे त्या काळात.